रामकृष्ण हरी सर्वांना. भगवती ज्ञानेश्वरी आणि ज्ञानेश्वरीमध्ये अध्याय 6वा आणि कालपर्यंत आपण ह्या 6व्या अध्यायापर्यंत विचार करत होतो. काय विचार करत होतो की ती असणारी कुंडलिनी शक्ती आणि हृदयरूपी जे आकाश आहे, त्या आकाशातून वरचं जे आकाश आहे, त्या मृज्ञ आकाशामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि त्या ठिकाणी प्रयत्न करत असताना त्या ठिकाणी काय काय अवस्था साधकाच्या जीवनामध्ये घडत असते, त्याचा विचार आपण काल करत होतो. त्यामध्ये त्या साधकाच्या जीवनामध्ये इतकी विलक्षणता पाहायला मिळते. तर माऊली जसे म्हणतात, तेव्हा तरी शक्तीचे म्हणजे एरवी तो प्राण केवळ जाणीजे, आता नाद बिंदू नेणेजे कळा ज्योती. आता काय म्हटलं जातं, तेव्हा तरी शक्तीची म्हणजे आता त्यावेळेस तिला शक्तीच म्हटलं जातं. पण शक्ती म्हटलं जातं म्हणण्याचं तात्पर्य काय? का तिचं जे पूर्वीचं असणारं जे स्वरूप आहे, ते पूर्वीचं स्वरूप बदललेलं आहे. मग ती कशी होती पूर्वी? ती फार तेज रूप होते. पण तिचं तेज त्या ठिकाणी पूर्णपणे काय आहे, त्या परमात्म्याला तिनं समर्पित केलेलं आहे. म्हणजे तेज तेज ते असणारं परमात्म्याला समर्पित केलं आणि नंतर ती वायुरूप झाली. पण वायुरूप होत असताना सुद्धा ती कशी होती? तिनं कोणतं अंगावरती वस्त्र पांघरलं किंवा तो पितांबर पांघरला, तर तो सोनेरी रंगाचा असणारा, सोनसळा असणारचा पितांबर त्या ठिकाणी तिनं अंगावर पांघरला होता. आणि तो सुद्धा नंतर तिनं काय केला, त्या असणाऱ्या चैतन्याच्या ठिकाणी तोही त्या ठिकाणी फेडून दिला, उतरून दिला. मग केवळ ती वायुरूप होती. मग ती वायुरूप असताना कशी दिसत होती? तर माऊली जसे म्हणतात, वायूचिने अंगे झगटली, वाऱ्याची झुळूक यावी आणि दीपाची दीठ निवेटिली आणि ती दिव्याची ज्योत त्या ठिकाणी असते, ती जशी विझवून जावी. अथवा लखलखोने हरपली बिजू गगनी आणि आकाशामध्ये वीज चमचम करून गगनात ती त्या ठिकाणी जशी अदृश्य होऊन जावी, त्या पद्धतीनं. तैशी हृदय कमळवेरी दिशे जैशी सोन्याची सरी. आता ती हृदय कमळवेरी म्हणजे हृदयरूपी आकाशापर्यंत कशी दिसती? जशी सोन्याची असणारी चमचम करणारी सरी अथवा प्रकाशाची झरी वाहत असे आणि त्या ठिकाणी प्रकाशरूप असा हा झरा त्या ठिकाणी जसं वाहत यावा आणि वाहत येऊन काय करावा, मग ते हृदयरूपी भूमी पोकळी आणि त्या हृदयरूपी भूमीच्या पोकळीमध्ये काय करावा, जिरली का एक वेळ जैशी आणि तो जिरून जावा, अगदी त्याप्रमाणे ही एकदम त्या ठिकाणी विरून जाते. कशी? 2-3 उदाहरणं दिली. जसं आकाशामध्ये वीज चमचम करावी आणि ती अदृश्य व्हावी. अथवा दुसरं उदाहरण काय दिलं त्याने, की वाऱ्याची झुळूक यावी आणि झुळूक आल्यासरशी दिवा जसा त्या ठिकाणी विझून जावा, त्या प्रकारे ती हृदयरूपी पोकळीमध्ये आणि एकदम त्या ठिकाणी एकसरशी त्या ठिकाणी जिरून जाते, विरून जाते. तैसे शक्तीचे रूप मावळे शक्तीचे माझे. आणि त्या असणाऱ्या शक्तीचं जे रूप आहे, ते कुठं मावळतं, कुठं नाहीसं होतं, कुठं लय पावतं, तर शक्तीचे माझी म्हणजे ते शक्तीमध्येच लय पावतं. इतर ठिकाणी लय पावल का? इतर ठिकाणी लय पाहू शकत नाही. का पाहू शकत नाही? सरळ उदाहरण असं पहा. जसं आता आपण त्या देव्यांचं उदाहरण पाहिलं, त्याच्यापासून अनेक देव्या तयार झाल्या. पण अनेक प्रकारच्या देव्या जरी तयार झाल्या, पण त्या साऱ्या आपलं कार्य झाल्याच्या नंतर जी महादेवी असते, त्या देवीमध्ये सर्व त्या देव्या समर्पित होत्या. तसं हिचं पण त्या ठिकाणी असणारं कार्य त्या ठिकाणी थांबलं, लय पावलं, नाहीसं झालं, तर सगळं कुठं येतं ते? तर ती सगळ्या असणाऱ्या आपल्या स्वरूपात स्थितानी म्हणजे शक्तीच्या मध्ये त्या ठिकाणी काय करतात, लय पावत असतात. जसं उदाहरण द्यायचं झालं तर रजेवर तुम्हाला सर्प भासला. रजेवर सर्प भासल्याच्या नंतर जर तुम्ही बॅटरी आणली हातात आणि त्या असणाऱ्या रज्जूच्या ठिकाणी लावली आणि मग तो असणारा सर्प कुठं जातो? तो काही दुसरीकडे पळत वगैरे जात नाही. बॅटरी हा असणारा मनुष्य बॅटरी आणण्याकरता गेला
प्रकाश आणण्याकरता गेला आणि तिथं गेल्याच्या नंतर तोपर्यंत सापाने विचार केला की आता हा बॅटरी घेऊन येतोय, तोपर्यंत आपण काय करू, निघून जाऊ कुठेतरी. असं जाणं होतं का त्याचं? असं त्याचं जाणं होत नाही. तो बॅटरी लावतो, पण त्या रज्जूवर प्रतीतीला येणारा सर्प बॅटरी लावल्यासरशी तो काय करतो, त्या असणाऱ्या स्वरूपाच्याच ठिकाणी, म्हणजे ज्याच्या ठिकाणी भासलं त्याच्याच ठिकाणी तो काय होतो, लय पावतो, निवृत्त होतो. तो काय अन्य ठिकाणी निवृत्त होत नाही. तशी असणारी ही शक्ती, ही कुठं लय पावते? तिच्या स्वरूपाच्या ठिकाणीच लय पावते. म्हणजेच काय झालं, तिचं स्वरूपच मुळात कसं होतं? जसं परमात्म्याचं स्वरूप सांगितलं, तसंच हिचं स्वरूप होतं. ती परमात्म्यापेक्षा वेगळी आहे का? एक शंकराचार्यांचा काहीतरी एक श्लोक आहे. ती म्हणले की भिन्नापि भिन्ना उभे आत्मिकानो सांगा प्रणम्या उभे आत्मिकानो. मोठा श्लोक आहे काहीतरी आणि त्याच्यात असं म्हटलं शेवटी, महाअद्भुता अनिर्वचनीय रूपा. ही महाअद्भुत आणि कशी अनिर्वचनीय अरूपे. हिला रूप होतं का? हिला रूपही नव्हतं. हा, पण त्याच्यामुळे हिला रूप दिसलं. म्हणजे कोणामुळं? जसा तिथं रज्जू तुम्हाला प्रतीतीला आला, पहिला रज्जू प्रतीतीला येत नाही. रज्जूवरती तुम्हाला विलक्षण विपरीत काहीतरी प्रतीतीला येत असतं. मग विपरीत जरी प्रतीतीला येत असतं, पण ते विपरीत का होईना प्रतीतीला येण्याकरता आधी कोणीतरी असलं पाहिजे ना अधिष्ठान. आधी जर अधिष्ठान नसेल तर विपरीत का होईना प्रतीतीला येईल का, अनुभूतीला येईल का? नाही. म्हणजे कोणी आहे म्हणून या ठिकाणी ते प्रतीतीला येत आहे. बरोबर आहे की नाही? आणि जे प्रतीतीला आलेलं आहे ते जरी खोटं असलं तर त्याचा लय कुठं पावल? जे खरं होतं त्याच्या ठिकाणीच लय पावल ना. हे तसं आहे का नाही? तसं तसं तुकोबरा म्हणते का नाही, माया तेची ब्रह्म, ब्रह्म तेची माया, अंग आणि छाया जयापरी. हे जसं म्हटलंय का नाही, मग आता असणारी ती छाया लय कुठं पावेल बरं? लय पावायची जर झाली तर? जसं आपल्याला म्हटलं जातं की ज्याच्या अज्ञानाने जे उत्पन्न होतं त्याच्या ज्ञानानेच ते त्या ठिकाणी काय होतं, लय पावतं. ज्याच्या अज्ञानाने उत्पन्न झालं तिथंच लय पावतं का नाही? तसं ही लय पावली. जसं तसं तुकोबरा म्हणताय का नाही, जसं त्या ठिकाणी माया तेची ब्रह्म, ब्रह्म तेची माया, अंग आणि छाया जया परी, तोडिता ना तुटे सारिता निराळी, लोटांगण तळी हारपती, दुजे ऐसे नाही बळ कोणासाठी. असं एक पुढं चरण आलेले. मग ते म्हणले, ठेंगणे लवणे जैसे तैसे. म्हणजे तुम्ही ठेंगणे झाले, बसले खाली, सावली केवढी होणार आहे? तुम्ही उंच झाली तर सावली केवढी होणार आहे? बरोबर आहे की नाही? आणि तुम्ही एकदम लोटांगणच घातला तर सावली कुठं गायब होणार आहे? तुमच्याच ठिकाणी गायब होणार आहे. का इतर ठिकाणी गायब होणार आहे? इतर ठिकाणी गायब होत नाही. ती तुमच्या स्वरूपाच्याच ठिकाणी स्वरूपापासून तयार झाली, स्वरूपामध्ये ती त्या ठिकाणी काय होते, विलीन पावते. म्हणजे मग तुम्ही म्हणले आता लोटांगण घातलं म्हणजे आता ती संपली, असं तुम्ही म्हणताय की नाही? उभं राहा बरं. मग परत येईल का नाही? परत येणार ती, आहे का नाही? तसं ती मावळते, आहे का नाही? मावळते म्हणजे याचा अर्थ सरळ घ्यायचा. जोपर्यंत आपल्याला कोणत्याच प्रकारचा भ्रम शिल्लक राहत नाही, भ्रमरहित झालो, याचा अर्थ ती मावळली. ज्या अर्थी आपल्याला भ्रम उत्पन्न होतो, त्या अर्थी ती तयार झाली, असा सरळ अर्थ होतो. म्हणजे ती पूर्णपणे मावळली का? लोटांगण घातलं तरी आहेच नाही त्या ठिकाणी? ती आहेच आहे. मग तिचं मावळलं कुठं असतं? सूक्ष्म रूपामध्ये त्या ठिकाणी मावळलं असतं, हे सांगायचंय. तेव्हा तरी शक्तीची म्हणजे, आणि मग ती पूर्णपणे जरी मावळली आणि वायू रूपाने जरी ती त्या ठिकाणी असली, तरी पण तिला शक्ती म्हणावंच लागेल. आता ती प्रगट रूपाने दिसत नाही, पण जरी ती वायू रूपाने असेल, वायू तर काही दिसत नाही, तरी तिला काय म्हणायचं, तिला शक्ती रूपानेच म्हणावं लागेल. एरवी तो प्राण केवळ जाणीजे. आता ती शक्ती रूपाने जरी असली तरी केवळ फक्त त्या ठिकाणी काय आहे, ती प्राण म्हणजे प्राण जाणीजे. मग तिचं स्वरूप कसं आहे? प्राण म्हणजे वायू रूपानेच त्या ठिकाणी आहे. पण आता पुढे माऊली म्हणतात, आता नाद, बिंदू, नेनिजे, कळा, ज्योती. आता येतो पुढं. बाकीचे जे तुम्हाला योग्याला त्या ठिकाणी समाधी अवस्थेमध्ये काय काय पाहायला मिळत होतं, अनुभूतीला येत होतं. म्हणे नाद ऐकायला येत होते. कोणते? आहात नाद का अनाहत नाद? अनाहत असणारे नाद. काहींना त्या ठिकाणी बिंदू पण पाहायला मिळतात. काय बिंदू आहे? काहींना लाल बिंदू, काहींना निळे बिंदू, काहींना काळे बिंदू. असे बिंदू म्हणा
त्या कळा म्हणजे तेज म्हणा किंवा त्याची ज्योती, कधी कधी ती ज्योती रूपाने दर्शन देत असते ना. तर कधी कधी हे ज्योती, हे सगळे प्रकार कोणाचे होते? आत्मस्वरूपाचे होते का? का हिचेच होते प्रकार सारे? हिचेच सारे प्रकार होते. हे विलक्षण असणारे हिचे प्रकार आता त्याला दिसतात का? जर त्याला ते प्रकार जर अजूक दिसत असेल, तर तो अजूक आपल्या स्वरूप स्थितीला किंवा आपल्या घरी गेला का? गेलाच नाही. आपल्या घरी कधी जाणं होईल? जोपर्यंत हे नाद, बिंदू, कळा, ज्योती सर्व मावळत नाही, तेव्हाच त्याची समाधी, कोणती समाधी? सविकल्प का निर्विकल्प? निर्विकल्प समाधी. आणि हे नाद, बिंदू, कला जर दिसत असेल तर कोणती समाधी? ही सविकल्प समाधी. मग साधकाने बसा आता समाधी लावत. ते म्हणतात आम्हाला हे दिसलं, आम्हाला ते दिसले. कोणती समाधी म्हणायचं? सविकल्प. याच्या त्रिपुटी. ज्यावेळेस त्रिपुटी, सांडलेली त्रिपुटी, दीप उजळलेला घटी. दिवा अंतःकरणामध्ये, घाटामध्ये उत्पन्न होतो की नाही? कोणता दिवा? मूळचा आच्छादली होती ज्योती. ती ज्योती आच्छादली होती म्हणजे आवरण तिला तयार झालं होतं, झाकळलेली होती. तीच त्या ठिकाणी प्रगट होत असते. पण मग कधी प्रगट होत असते? जेव्हा हे नाद, बिंदू, कला, ज्योती हे पूर्णपणे जातील, तेव्हाच ती प्रगट होते. हे जात नाही म्हणून ती प्रगट त्या ठिकाणी होत नाही, हे सरळ अर्थ होतो. म्हणून आता नाद, बिंदू, नेणजे, कळा, ज्योती, आता कोणत्या प्रकारचे नाद, बिंदू, कळा पूर्णपणे त्या ठिकाणी नाहीसे होऊन जातात. मग साधकाला पुढे काय करायचं? आता काहीच करायचं नाही. काम झालं ना आता. मग काम झाल्याच्या नंतर म्हणता येईल का आता आम्हाला काम राहिलं? आणि काम राहिलं म्हणावं, मग काम झालं कसं काय? ज्या अर्थी काम नाही, काम नाही. मग झालो पाहिजे रिकामा. मग बाकीचं साधन करायची आवश्यकता आहे का? किंवा साधनाचंच तात्पर्य साध्यापर्यंत जाणे आणि साध्यापर्यंत गेल्याच्या नंतर परत साधन करणं म्हणजे वेडेपणा नाही का? परत वेडेपणा. हां, जरी तो साधन करत असेल, तर त्याचं साधन त्याच्याकरता का लोकसंग्रह करता? त्याचं लोककल्याणाकरता साधन असतं. त्याचं साधन त्याच्याकरता अजिबात नसतं. म्हणून संत महात्म्याला जर आपण पाहत असेल आणि ते आपली नियमाची पूजा जर करत असेल, का ती त्यांच्या नियमाची पूजा का आपल्या नियमाची पूजा आहे? आपल्याला नियम घालून देण्याकरता ती केलेली पूजा. त्यांना साधन कोणतं करायचंय का? कोणत्याच प्रकारचं साधन करण्याची आवश्यकता राहत नाही. म्हणून माऊली सांगतात बघा, मनाचा हाण मारू आणि ज्या अर्थी त्याला आता त्या ठिकाणी काय मनाचा हाण मारू म्हणजे मनाला पहिल्यांदा काय करायचं होतं? ताब्यात घ्यायचं होतं. कारण मन ध्यानाला बसलं, की मन इकडं-तिकडं धावत होतं. आता अशा पद्धतीनं मनाचा त्या ठिकाणी संयमन करणं, मनाला नियंत्रण करणं ह्या गोष्टी करायच्यात का? करायच्याच नाही. कारण मनच नाही त्या ठिकाणी राहिलं. मनच त्या ठिकाणी काय आहे? मन हे राम झाले, मन हे राम झालं. मनच आता त्या ठिकाणी रामरूप झालं म्हणून हे मनाला आता काही करायची आवश्यकता राहत नाही. पवनाचा आधारू का पवनाचा आधारू? आता त्या ठिकाणी पवन म्हणजे वायूचा आधार घ्यायची आवश्यकता आहे का? पूर्वी त्याला गरज होती. खालून वायू सोडायचा नाही, मूळ बंद करून. वरून वायू जाऊ द्यायचा नाही, जालंधर बंद करून आणि नाभीतून मात्र त्याला दाबू-दाबू आतमध्ये घालण्याचा प्रवेश करायचा होता. म्हणजे असे बंद करायचा होता. त्याचा आधार घ्यायचा होता. आता आधाराची आवश्यकता आहे का? आता त्याला कोणत्याही प्रकारच्या वायूच्या आधाराची आवश्यकता राहत नाही. ध्यानाचा आधारू नाही परी. आता गंमत आहे. त्याला आता ध्यान करायचंय. हां, म्हणजे ध्यान करायचंय याचा आणि ते ध्यान करताना कसं आदरपूर्वक ध्यान केलं पाहिजे. कोणतीही गोष्ट करायची ते सद्गुरू स्मरणे, सद्गुरू स्मरण आहे ना. सुरुवातीला उभ्या होऊन गेल्या तिथं बसताना. मग त्याने कसं सद्गुरूचं स्मरण करायचं, सगळ्या इंद्रियांना कसं ताब्यात ठेवायचं. आता त्याला अशी आवश्यकता राहिली का? अशी आवश्यकताच नाही. ती गोपिका म्हणे त्या यमुनेच्या तीरावर बसली होती आणि इकडे सगळे गोपाळ खेळत होते. आणि ते नारद महर्षी आले आणि त्या गोपिकेला म्हटले, तुला माहिती आहे का ध्यान कसं करायचं?" ते म्हणे, "कसं?" म्हणले, "असं-असं ध्यान केलं म्हणजे तो ध्यानात येतो." तर ती त्याला काय म्हणले, "अरे बाबा तो ध्यानात नाही, ध्यानातून घालवायचा होता मला. तो ध्यानातच आहे माझ्या. त्याला मी असे का बसले?" म्हणले, "बाकीचा विचार आला म्हणजे तो ध्यानातून जाईल. पण आता मी त्याला ध्यानातून घालवण्याचा प्रयत्न करत आहे. तू आणखीन त्याला ध्यानात आणण्याचा प्रयत्न करतो. घालवायचं कसं हे मला सांग." बरोबर आहे का नाही? तसं या ठिकाणी काय आहे, या बाकीच्या गोष्टी त्याला करण्याची आवश्यकता राहिली का? आता आदरपूर्वक काही करायची गोपिकेला आवश्यकता राहत नाही. कारण तो येऊनच राहिला. "येऊन गोपाळ राहते ते आता येऊन राहिलेला आहे. तो मात्र घालवण्याची अ, किती प्रयत्न केला तर जाणार नाही. मग आता ते ध्यानाचा आदर सुद्धा करण्याची अजिबात तिला आवश्यकता राहत नाही. ही कल्पना घे सांडी,
ते नाही ये परवडी हे महाभूताची पुढे आटणे देखा. गंमत आहे. जोपर्यंत ही पंचमहाभूत आपल्या जीवनात, आपल्या शरीरात किंवा आपलं शरीर शरीर म्हणजेच पंचमहाभूत आहे ना. का शरीराला सोडून पंचमहाभूत आहे. पंचमहाभूताचा गोंधळ केले एके ठाई मेळ लाविला सबळ अहंकार त्या पाठी. पंचभूताचा गोंधळ झालेलाच आहे नाही का. देह पंच तो निराळा. हा म्हणजे अशा पद्धतीनं हा देह पंचमहाभूताचा झालेला आहे. मग आपल्याला काय करायचं असतं, ही पंचमहाभूत कशी तरी नष्ट करायचे असतात, घालवायचे असतात. मग ते ध्यानाच्या माध्यमातून घालवता येतात, ज्ञानाच्या माध्यमातूनही घालवता येतात. अशा पद्धतीनं त्याला घालवलं म्हणजे काय होतं, या देहाला यावं लागत नाही. कारण या देहाला येणं म्हणजेच काय दुःखाला प्राप्त होणे. मग याने काय केलेले पंचमहाभूताची आठवणी आता याला करण्याची आवश्यकता आहे का? करण्याची आवश्यकताच नाही. कारण पंचमहाभूतापैकी किती भूत तिनं खाल्ल्यात बरं? आणि किती भूत शिल्लक राहिलेली सांगता येईल का? किती भूत तिनं खाल्लीत? हं. आणि ते जे तिनं त्याला दिलं नाही का मगाशी, तिच्याकडे तेज होतं ना, तेजाची शिदोरी कोणाला दिली? तिला त्याला दिली ना. मग आता कोण किती राहिलं आता त्याच्यामध्ये? 2च राहिलं ना. तिनं आधी ते 2 खाऊन टाकलं. एक तेज होतं बरोबर. त्याची शिदोरी करून त्याला दिली. मग खाली 2 राहिलं. बरोबर आहे का नाही? हां, मग ते 2च राहिले खाली. मग अशा पद्धतीनं ते 2 पण पुढे जाणार आहे. मग आता ह्या पंचमहाभूताची जशी रस करावा आणि त्या रस असणाऱ्या म्हशीमध्ये घालावा. म्हणजे त्या म्हशीत घातला का थोड्या वेळाने तो आटून जातो. अशा पद्धतीने ह्या पंचमहाभूताची आटणी त्याला करण्याची आवश्यकता आहे का? करण्याची आवश्यकताच नाही. पंचमहाभूत संपली म्हणजे मोक्ष आहे का नाही? इथंच आहे. याची दे याची डोळा, भोगमुक्तीचा सोहळा. अशा पद्धतीनं त्याला ह्या गोष्टीची अजिबात सुद्धा आटाआटी करण्याची किंवा आटणी करण्याची आवश्यकता राहत नाही. ते आपोआपच त्या ठिकाणी नाहीसे होऊन जात असतात. हं. ते नाही आहे परवडी अशा पद्धतीची परवड अशा पद्धतीची परवड म्हणण्यापेक्षा अशा पद्धतीची ही वैतागवाडी त्याच्या ठिकाणी राहत नाही. हे पंचमहाभूताची आपली महाभूताची पुडी आटणी देखा आणि ह्या सर्व असणाऱ्या महाभूताची अशा प्रकारची मुशीत घालून त्या ठिकाणी आटणी करण्याची आवश्यकता राहत नाही. पुढे पहा इथं आलतो आपण पिंडे पिंडे आ परवड शब्दाची साध्या सोप्या शब्दात परवड वैतागवाडी सरळ अर्थ आहे वैतागवाडी हे याने हे सांगायचं त्याने ते सांगायचं आणि सरळ म्हणतो काय माझी परवड आहे म्हणजे किती वैतागवाडी आहे माझ्या मागं तशी याला ही परवड ही वैतागवाडी शिल्लक राहिली का राहिलीच नाही आहे का नाही असे प्रकार अशी वैतागवाडी अशी परवड अजून काही त्याला भरपूर शब्द सापडतील पुढे पहा पिंडे पिंडाचा ग्रासू तो हा नाथ संकेतीचा दंशू परी दावून गेला उद्देशू श्री महाविष्णू आता या ओवीचा आपण कालच्या वरच्यावर थोडा विचार केला मग आपण त्याचा आज परत विचार करू पिंडे पिंडीचा ग्रासो म्हणजे पिंड म्हणजे काय पिंड म्हणजे शरीर आहे की नाही आणि कशाचा नाश करायचा आहे पिंडाने पिंडाचाच नाश करायचा आहे जसं आपण हिंदीमध्ये म्हणतो लोहा लोहे को काटता है काट्याने काटा काढला जातो तसं या देहाने या शरीराने आणि शरीराचा काय करायचा आहे ग्रास करायचा आहे ग्रास करायचा म्हणजे काय त्याला ग्रासून टाकायचंय त्याला खाऊन टाकायचंय जसं काळ आपल्याला काय करतोय काळ ग्रासित आहे का नाही हळू एक 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 काळ होत चालला आपल्या जीवनात म्हणजे पूर्वी काळाने आपल्याला काही ग्रासलंय आता पण काळ ग्रासत आहे आणि नंतर पण तो काळ काय करतो आपल्याला ग्रासून टाकणार आहे म्हणजे खाऊन टाकणार आहे ग्रास शब्दाचा अर्थ घ्यायचा खाऊन टाकतो म्हणजे कोण कोणाला खातो इथं इथं कोण कोणाला खातो इथं हे पिंड हे शरीर शरीरालाच खाऊन टाकतं याचा सरळ अर्थ असा होतो काही काही ठिकाणी बघा काही काही असे प्राणी असतात की ते दुसरं कोणाला न खाता स्वतः स्वतःला खाऊन टाकत असतात ते कमी कमी होत चालतात जसे हे पाल वगैरे बघतो किंवा काय असे की ते त्यांची शेप वगैरे ते असे तोडीत आणि ते खात राहतात म्हणजे तेच त्याला खातात इतरांना खाण्याची आवश्यकता पडत नाही असे पण प्रकार पाहायला मिळतात ते आता पूर्ण मला आठवत नाही मग इथं काय लक्षात घ्यायचं पिंडी पिंडेचा ग्रासू जसं कोणत्या पिंडाचा ग्रास करायचा आहे तीन प्रकारची पिंड आपण पाहतो तीन प्रकारचे शरीर आपण पाहतो स्थूल शरीर पाहतो
सूक्ष्म शरीर पाहतो आणि कारण शरीर पाहतो. मग ह्या ठिकाणी आपल्याला कोणत्या खरं पाहायला गेलं तर कोणत्या शरीराचा ग्रास केला पाहिजे? स्थूल देहाचा ग्रास केला पाहिजे का सूक्ष्म आणि कारण देहाचा ग्रास केला पाहिजे? खरं पाहायला गेलं तर. हा, सूक्ष्म आणि कारण देहाचा ग्रास केला पाहिजे. या देहाचा ग्रास करण्याची आवश्यकता आहे का? ज्ञानाच्या भूमिकेत जर विचार केला तर ज्ञानाच्या भूमिकेत जर जाऊन विचार केला तर हे काय हे उपासना चालू आहे का इथं ज्ञान चालू आहे? खरं सांगा. हा अध्याय कोणता आहे? ज्ञानपर अध्याय आहे का उपासनापर अध्याय आहे? हा उपासना पराध्याय. कर्म पराध्याय जो होता निष्काम कर्म तो आधी होऊन गेलेला आहे. माऊलींना ह्या उपासना सांगायच्यात. आणि कशा उपासना सांगायच्या? इतक्या बारकाईने उपासना सांगितल्या की याचा अर्थ काय होतो? तुम्ही ज्ञानाचे अधिकारी होता. मग माऊलींना जे ज्ञान सांगायचंय ते जसं विचार सागरात आपण ज्ञान ऐकलंय का नाही, त्याच्यापेक्षा माऊलींचं ज्ञान कसं असतं? एकदम सुलभ, एकदम सहज आणि कोणालाही त्या ठिकाणी पचून जाईल. म्हणजे त्याचा अ, इथं जसं आपण वाचतो की नाही, वाचता वाचताच आपल्याला समाधी अवस्था प्राप्त होते की नाही, अगदी त्याच प्रकारे हे करता करता म्हणजे ज्ञानेश्वरीला सोडून बाकीचं काही करायचंच नाही. ज्ञानेश्वरी हातात आहे आणि मुख्य नाम हाती मोक्ष, जसं म्हणतात की नाही, वैष्णवांचा माल खरा तुरतुरा वस्तूशी, मुखात नाम का लगेच हातामध्ये मोक्ष. बरोबर आहे की नाही? तसं हातात ज्ञानेश्वरी हातात ज्ञानेश्वरी, ज्ञान पण हातात आणि मोक्ष पण हातात. हे वेगळं करायची गरज आहे का तुम्हाला? अजिबात वेगळं करण्याची आवश्यकता नाही. म्हणून म्हणण्याचं तात्पर्य काय? हा उपासनापर अध्याय असणारा विषय आहे. आणि याच्यामध्ये काय सांगितलेलं माऊलींनी की पिंडी पिंडीचा ग्रासू म्हणजे याच्यामध्ये काय करायचंय? ही पंचमहाभूत आहेत. या पंचमहाभूतांचं काय करायचंय? पंचमहाभूतामध्ये लय करायचंय. काय करायचं लय? मग जसं आपण पाहतो की नाही, जसं परमात्मा आहे आणि परमात्म्याच्या ठिकाणी काय झाले निर्माण? माया. आणि त्या मायापासून काय निर्माण झालं? सुरुवातीला कोणतं भूत तयार झालं? आकाश. आकाशातून वायू तयार झाला. पंचकरण नाही सांगत. वायू तयार झाला. वायू तयार झाल्याच्या नंतर वायूपासून काय तयार झालं? तेज तयार झालं. तेजापासून काय तयार झालं? आप तयार झालं. आपापासून काय तयार झालं? पृथ्वी तयार झाली. मग यांना काय करायचंय आता? याचं लय करायचंय. लय करायचं मग काय करायचं? ही पृथ्वी कुठं घालायची? आपात घालायची. आप कुठं घालायचा? तेजात घालायचा. तेज कुठं घालायचं? वायूत घालायचं. वायू कुठं घालायचा? आकाशात घालायचा. आकाश कुठं घालायचं? मायात घालायचं. माया कुठं घालायची? परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी घालायची. म्हणजेच काय झाला? त्याचा लय झाला. पिंडापिंडाचा ग्रास म्हणजे हे याच देहामध्ये करता येतं. गाढ कुत्र्याच्या देहात करता येतं का? तो पिंड नाही का? तोही जरी त्या ठिकाणी पिंड असेल, पण त्यांना हे करता येईल का अशा प्रकारचं लय चिंतन? अशा प्रकारचं लय चिंतन करता येणार नाही. अशा प्रकारचं लय चिंतन केलं तर चिंतने चिंतने तद्रुपता अशा पद्धतीने विचार आपण करू शकतो. म्हणून पिंडे पिंडीचा ग्रासो अशा प्रकारे त्या पिंडाने त्या देहाने आणि अशा देहाचा त्या ठिकाणी ग्रास आहे का नाही केला जातो. तो हा नाथ संकेतीचा दंशू आणि तो हा नाथ परंपरेचा काय आहे? संकेत आणि त्याचा काय तो दंश आहे का नाही. आता हा संकेत शब्दाने आपण काल काय विचार केला होता? संकेत, लक्षण, बरोबर आहे का नाही? संकेत शब्दाचा अर्थ काय? लक्षण. कोणते लक्षण आहे हे? आंतरंग असणाऱ्या खुणेचं लक्षण आहे. हे काय बाह्य रंगाची खूण आहे का? बाह्य रंगाचे लक्षण आहे का? हे बाह्य रंगाचं लक्षण नाही. आंतरंग असणारी खूण किंवा त्याचे त्या ठिकाणी लक्षण केलं. आणि कोणत्या संप्रदायामध्ये आहे? नाथ संप्रदाय. आपण म्हणलं नाथ संप्रदाय म्हटलं, ते नाथ संप्रदाय त्यांचा वेगळा आणि आणि आपला संप्रदाय वारकरी संप्रदाय वेगळा. हे संप्रदाय वेगळे नाही, ते एकच नाव आहे. फक्त नाथ शब्दाने काय घ्यायचा? जगाचा मालक. आहे का नाही? मग जगाचे मालक कोण आहे? कोणामुळे हे जगत चालतं? ब्रह्मा, विष्णू, महेश आहे का नाही? हे त्रिदेव त्या ठिकाणी आणि यांच्या माध्यमातून काय उत्पत्ती, स्थिती आणि लय अशा प्रकारे हे जगत सर्व त्या ठिकाणी चाललेलं आहे. आणि ते काय करतात? आपल्या आपल्यामध्येच हे जे गूढार्थ ज्ञान आहे का नाही, हे कोणाला पण देत नाही. ते ज्ञान देत असताना त्याचा अधिकारी पाहूनच अशा प्रकारे त्यांना ज्ञान द्यायचं. अनधिकाऱ्याला असं जर ज्ञान दिलं तर काय होईल बरं? त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. मागं तुम्हाला ते उदाहरण देऊन सांगितलं. समाधी लागली, तो समाधी अवस्थेमध्ये गेला, परंतु त्याला बाहेर येता आलं का? त्याला बाहेर येता आलं नाही.
मग परिणाम काय? डॉक्टरने म्हणायचं चला सलाईन लावा, इंजेक्शन द्या, अमुक करा, तमुक करा, करंटचे झटके द्या. हे सगळं दिलं. काय उपयोग आहे त्याचा? काहीच उपयोग नाही. कारण तो कोणत्या अवस्थेमध्ये गेलाय. बरोबर आहे की नाही? त्यालाही बाहेर येता येत नाही. म्हणजे त्याने दरवाजे आतून लावून घेतले आणि दरवाजात जर त्याला सापडत नाही, म्हणजे तो त्या घरामध्ये कोंडून मारण्याची आवश्यकता होईल की नाही? म्हणून अशा पद्धतीने हे कोणाला द्यायचं? ज्याला चांगल्या प्रकारे विचार कळू शकतो, ज्याला चांगल्या प्रकारे ते समजून घेता येईल, आचरणात आणता येईल, हे त्याला सांगायचं. अनेकांना सांगायचं का? अनेकांना सांगायचं नाही. मग आपला एक त्यांचा एक संप्रदाय, तो कोणता संप्रदाय? नाथ संप्रदाय. आणि मग त्या संप्रदायामध्ये कसं ते अधिकाराचे असेल त्याला द्यायचं. मग याच्यात अधिकारी कोण होते? ब्रह्मदेव अधिकारी नव्हता. मग अधिकारी कोण होते? भगवान विष्णू अधिकारी आणि भगवान शंकरच अधिकारी. याच्यापेक्षा तिसरा अधिकारी कोणी नव्हता. मग हे सांगायचं कोणी? कोणाला? त्या दोघांनीच एकमेकाला सांगायचं. तिसऱ्याला मात्र सांगायचं काही कारण नाही. त्याचं कारण आता आपण काल त्या माऊली महाराजांच्या पाठातलं वर्णन सांगितलं. आणि तिथंच वर्णन आलं असं नाही. ते तुम्ही Googleमध्ये सर्च करा किंवा बाकीचे ग्रंथ पहा. त्याच्यामध्ये पण ते मुद्दे आले. पण त्यांचं आपण ऐकतो म्हणून त्यांचा सरळ-सरळ मुद्दा सांगितला की ते पार्वतीने विचारलं. नारदाने आधी ते सांगितलं होतं. म्हणे ते एवढ्या मुंडाच्या माळा त्याने का गळ्यामध्ये घातल्या? मग म्हटले तुमच्यावर खरं प्रेम असेल तर त्या मुंडाच्या माळा का घातल्यात? विचारा त्यांना. म्हणून त्या पार्वतीने विचारलं, हे सगळं का तुम्ही गळ्यामध्ये घातल्या? कोणाच्या मुंडाच्या माळा? मग भगवान शंकराने सांगितलं का ह्या तुमच्याच मुंडाच्या माळा आहे. मग म्हटले माझ्या मुंडाच्या माळा म्हणजे मग माझे जन्म किती झाले आतापर्यंत? मग मलाच का जन्म होतात? त्याने सांगितलं तुला जन्म होण्याचं कारण आणि आम्हाला जन्म न होण्याचं कारण सांगितलं. मग म्हणले न जन्म होण्याचं कारण काय? अशा पद्धतीनं ही आमची ती आत्मसंयोगाची परंपरा आहे आणि त्या माध्यमातून आम्हाला कधी जन्म होत नाही आणि तुम्हाला हजारो जन्म त्या ठिकाणी होत असतात. मग म्हणले मला ते तत्वज्ञान, ती विद्या, तो विचार मला ऐकायचा आहे. मग त्यांना कुठं सांगायचं म्हणे? म्हणे क्षीरसागर. क्षीरसागर सांगितलं आहे का नाही? क्षीरसागर शब्दाचा अर्थ काय घ्यायचा? जसं राजहंसाच्या पुढं दूध आणि पाणी एकत्र केलं तर राजहंस कशाचा स्वीकार करतो? सारतत्व असणाऱ्या दुधाचा स्वीकार करतो. म्हणजेच सांगत असताना त्याचं अंतःकरण कसं असलं पाहिजे? म्हणजे शुद्ध अंतःकरण असलं पाहिजे. हां, फलकट पाणी म्हणजे काय? अशुद्ध अंतःकरण, चंचलता. जिथं जर चंचलता असेल, अशुद्धता असेल, तिथं सांगितल्याच्या नंतर त्याला पटेल का? त्याला पटणार नाही. सुरुवातीला साधक म्हणतात, चला ज्ञानेश्वरीचं चिंतन करायचं. सुरुवातीला मोठ्या आवाक्यामध्ये येत असतात. आवाक्यात येत असतात आणि नंतर काही ओव्या होतात आणि नंतर आपण ते म्हणतात, बस आता भरपूर झालं. काहीतरी कारण काढायचं निघून जायचं. असं ते साधक करत असं. याचा अर्थ काय? ते अंतःकरण कोणतं होतं? ते क्षीरसागरासारखं अंतःकरण नव्हतं. ते फलकट पाण्यासारखं अंतःकरण होतं. म्हणून इथं क्षीरसागर सांगत असताना शुद्ध अंतःकरण ज्याचं आहे त्याला सांगायचं. मग सुरुवातीला पार्वतीनं आग्रह केला, की हे मला सांगा. म्हणले चला तिथं. तिथं म्हणजे कुठं? त्या मर्मयुक्त अंतःकरणामध्ये चला. ज्या अंतःकरणाला हे मर्म चांगलं कळेल, तिथं चला. म्हणजे काय होईल? तिथं दंश करता येईल. दंश केला म्हणजे सापाने जसा दंश केला, म्हणजे सापाचं विष, त्याच्या शरीरातलं विष त्याच्या शरीरामध्ये जातं. म्हणजे या देहाचं त्या देहामध्ये जातं. म्हणून त्या पार्वतीला तिथं नेलं. नेल्याच्या नंतर तिथं सांगायला सुरुवात केली. पण पार्वतीचं स्वरूप पार्वती म्हणजे कोण? माया. आहे का नाही? आणि मायेचं काय? जे विचाराचे नाम नस आहे. म्हणजे अशा प्रकारचा विचार आला, की तिला काय येत असते? झोप येत असते. आहे का नाही? म्हणून त्या ठिकाणी कोण ऐकण्याकरता आले? मत्स्याच्या पोटामध्ये भगवान विष्णू आणि ते ऐकण्याकरता त्या ठिकाणी आले आणि ते ऐकू लागले. ऐकू लागल्याच्या नंतर मग त्या भगवंताला कळालं का हे कोणीतरी ऐकत आहे, पार्वती झोपली आहे. मग त्या त्रिशूळाला आज्ञा केली, फेकलं त्रिशूळ आणि मग ते फेकल्याच्या नंतर मग ते त्यांच्या कानाला लागलं आणि का पाहिलं ते त्यांचा कान तुटला. ते म्हणले, "तुम्ही इथं कसे काय आले? तुमच्या कानाला हे त्रिशूळ फेकल्यामुळं लागलं." तर ते म्हणले, "तुमचं ते ऐकण्याकरता मी इथं आलो." ते म्हणले, "तुम्हाला ऐकण्याची काय आवश्यकता?" ते म्हणले, "अहो, ऐकण्याची आवश्यकता काय म्हणण्यापेक्षा कधी-कधी काय होतं, जसं माऊली म्हणतात की नाही, की दिवा लावला, पण दिवा लावल्याच्या नंतर त्या दिव्याकडे लक्ष नाही दिलं, तर दिव्याला काजळ येते का नाही? त्या दिव्याला आपोआप काजळ येत असते. तसं हे चिंतन हे काय केलं पाहिजे आपण वारंवार ऐकलं पाहिजे, आहे की नाही? आणि त्यातल्या त्यात सांगायला कोण आहे? भगवान शंकर जर सांगायला असेल, तर भगवान विष्णूला ऐकायला काय अडचण आहे का? एकेकाच्या हृदय आहे का नाही? एकेकाच्या हृदयामध्ये त्या ठिकाणी राहत असतात. म्हणून त्यांना मोठी गोडी असते, त्यांना मोठी आवड असते. म्हणून ते ऐकण्याकरता त्या ठिकाणी येत असतात. म्हणून अशा पद्धतीची ही परंपरा मोठा अभंग आहे.
मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ संप्रदाय फळत येथुन्या अशी परंपरा पाहिली जाते. किंवा आदिनाथ उमा बीज प्रगटले मच्छिंद्र लादले सहज स्थिती त्याची प्रेममुद्रा ती असणारी प्रेममुद्रा अशा पद्धतीनं कुठं ज्ञानोबरायापर्यंत येऊन पोचले असे ते 2-3 अभंग आपण पाहत राहतो. याच्यातून काय लक्षात घ्यायचं, ही नाथ संप्रदायाची परंपरा आणि कुठं आली, माऊलींपर्यंत आली. माऊलींपर्यंत आल्याच्या नंतर माऊलीने काय केली, आपल्या ठिकाणी न ठेवता सगळ्याला त्या ठिकाणी काय केली, हे भांडार, हे जामदार खाना, हा खजिना काय केला, उघडा करून दिला. मग का उघडा केला, सगळ्या जगाचं कल्याण या माध्यमातून होईल असा माऊलींच्या अंतःकरणामध्ये काय होता, भाव होता. आणि तीच असणारी परंपरा, आणि तीच परंपरा म्हणजे कोणती, नाथ संप्रदायाची परंपरा. म्हणजे वारकरी संप्रदाय म्हणजेच काय, नाथ संप्रदाय म्हणायला काय हरकत नाही. अशा पद्धतीचा नाथ संकेतीचा दंश, अशा पद्धतीचं ते मर्म, गुढार्थ, अभिप्राय जो आहे, परी दावून गेला उद्देशू श्री महाविष्णू. अशा प्रकारे तो उद्देश, तो हेतू, ते फल, ते प्रयोजन, ते कारण दावून गेला म्हणजे दाखवून गेले. कोण गेले, श्री महाविष्णू. श्री महाविष्णू म्हणजे भगवान श्रीकृष्ण परमात्मा, हेच महाविष्णू आहे. आणि दावून गेले कुठं, कुरुक्षेत्रावरती. कोणाला, अर्जुनाला दावून गेले. मग ते म्हणले दाखव बरं, कुठं दाखवलं, भगवंताने दाखवलं. पण कसं दाखवलं, गूढार्थ रूपाने दाखवलं. माऊलीने तर गूढार्थ रूपाने दाखवलं का आपल्याला, काही ओव्या श्लोकात बघा बरं, कुठं पाहायला मिळतं का, श्लोकात कुठंच नाही. पण दावून गेला असा शब्द आता माऊलीने सांगितला. मग याचा अर्थ तिथं दाखवलेला आहे, पण तो आपल्याला अभिप्राय अजून कळलेला नाही. आणि माऊलींना ते कळलेले, आणि माऊलींना कळालं म्हणून माऊलीने काय केलं, आपल्याला उघड करून दाखवलं. लक्षात आलं का नाही. इथं कुठेही श्लोक जर मागचं पाहिले तर त्या श्लोकामध्ये कुठं कुंडलिनी योग असा शब्द आलेला नाही. म्हणून तो काय, गूढार्थ रूपाने सांगितलेला आहे, मुकळीत स्वरूपामध्ये सांगितलेला आहे, संदिग्ध रूपाने सांगितलेला आहे, लक्षणावृत्तीने सांगितलेला आहे. कसं लक्षणावृत्ती असते, जसं म्हटलं जातं की नाही, तो हा विठ्ठल भरवा, तो हा माधव भरवा. म्हणजे काय आता, तो हा, तोच आहे, हे सांगायचंय त्यांना, आहे का नाही. पण आपल्याला कळत नाही तो कसं काय मी असेल बरं, असं म्हटलं जातं. पण त्याने लक्षणं करून सांगितले की नाही, कोणती लक्षणं केली, भागक त्याग लक्षणं केली. म्हणजे त्याच्यामध्ये काय करायचंय, तोय घालायचा आणि हा घालायचा, आणि दोघांचं काय करायचंय, तो घालून हा घालून दोघांचं ऐक्य करायचं. तोच हाचे बाबा, हा आणि तो वेगळा नाहीचे, तोच हा आहे. तसं इथं काय केलं, हे लक्षणं करायची. लक्षणं म्हणजे कसं, संदिग्ध रूपाने, जसं आपलं मला वाटतंय 3ऱ्या अध्यायामध्ये ओवे आलेले आहे, की तो अर्जुन आणि भगवंताला म्हणू लागले, की तुम्ही या ठिकाणी आणि आम्हाला अशा पद्धतीनं संदिग्ध रूपाने किंवा भावार्थ रूपाने, भावार्थ एक पण शब्द त्याच्यामध्ये आलेला आहे बघा, भावार्थ रूपाने किंवा ध्वनित अर्थाने आम्हाला मात्र असं सांगू नका. सुरुवातीला अर्जुनाने अशी अपेक्षा केली का तुम्ही ध्वनित अर्थाने असं सांगू नका. आणि इथं भगवंताने परत अर्जुनाला मराठीची म्हणजे आपल्या भाषेमध्ये हा योग सांगा. आणि दोन्ही अर्थाने बोलू नये अशी अशी पण ओवी आलेली आहे बघा. तुम्ही दोन्ही अर्थाने अस्पष्ट रूपाने, संदिग्ध रूपाने, मोकळीत असं मात्र ह्या ठिकाणी बोलू नका. अशी पण एक मागणी आहे बघा, आहे का ना तिथं. तिथंच अशी एक मागणी केली होती. म्हणजे याचा अर्थ काय, अस्पष्ट, संदिग्ध, थोडक्यात दोन्ही अर्थाने शब्दाचा विचार आपण मागे केला. किती वाजले बघा बरं आता, आता वाजले किती, आणि 6 वाजता काय करायचं, 6 वाजले असं म्हणा बरं. म्हणजे ध्वनीचा अर्थ काय, टाइम झाला म्हणजे पाठ थांबवा, याचा अर्थ काय होतं, ध्वनी अर्थ याचा अर्थ होतो, आहे का नाही. मग याला म्हणायचं ध्वनी अर्थ. म्हणजे काही काही गोष्टी आहे ना, ध्वनी अर्थाने सांगितलं जातं, आहे का नाही. ते बघा ते म्हणजे ते बघा ते म्हणजे म्हणण्यापेक्षा काय, ते लक्षात येतं का तिकडं आपलं काहीतरी काम आहे, ते बघा ते असं सांगलं तरी ते ते म्हणलं तरी काम होऊन जातं. म्हणजे हा काय, ध्वनी अर्थ. म्हणजे याच्यात फार विस्तार करून सांगायचा का, फार विस्तार करून सांगण्याची आवश्यकता नाही. अगदी थोडक्यात अर्जुनाला हा अभिप्राय भगवंताने दोन्ही अर्थाने त्या ठिकाणी सांगितलेला होता. म्हणून माऊली म्हणतात परी, हा पुढं तय, हा 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 विस्मृत, हा भ्रम निर्माण होतो ना, मग तुम्ही दोन्ही अर्थाने मात्र मला या ठिकाणी सांगू नका. बरोबर आहे, सापडली ओवी. पुढे ओवी पहा, तया ध्वनिताचे केने सोडूनी यथार्थाची घडी झाडूनी उपविली म्या जाणूनी ग्राहिक श्रोते. बघा, तया ध्वनिताची केने सोडूनी,
आता ते आतापर्यंत तो उपदेश होता की नाही, तो दोन्ही अर्थाचं केनं सांगितलं त्याच्यामध्ये. केनं म्हणजे काय? केनं म्हणजे त्या ठिकाणी माल, केने अर्थ शब्दाने ते सनग, केने अर्थ शब्द महत्वाचा घटक असा अर्थ घेऊ शकता. महत्वाचा घटक, महत्वाचा विचार, महत्वाची गोष्ट, महत्वाचं सनग. तिथं सनग काही ठिकाणी आलंय, काही ठिकाणी मालाचा गठ्ठा आलाय, असं तिथं आलेलं आहे की नाही. पण हा मालाचा गठ्ठा कुठं ठेवलेला आहे? जसं दुकान दुकान पाहतो की नाही आपण, कपड्याचं, किराणाचं, भांड्याचं, अमुकाचं, तमुकाचे, असे अनेक प्रकारचे दुकान असतात की नाही. जसं तुकवऱ्या म्हणतात, निवडिले साचे उत्तम मध्यम कनिष्ठाचे, तुका बैसला दुकानी दावे मोला ऐशिवानी, असे अभंग पाहतो की नाही. तुका बैसला दुकानी, घातिले दुकान, हे दुकान तयार केलं की नाही संतांनी. माऊलींचे हे दुकान आहे या ठिकाणी. आणि ह्या दुकानामध्ये लोक येतात की नाही घ्यायला? लोक येतात घ्यायला. कोण म्हणतं मला हरिपाठ पाहिजे, कोण म्हणतं मला अमृतानुभव पाहिजे, कोण म्हणतं आम्हाला तुमचा गाथाच द्या, कोण म्हणे आम्हाला हेच पाहिजे. माऊली देतात त्यांना. माऊली नाही म्हणतात का? निवडले साचे उत्तम मध्यम कनिष्ठ, जसा जसा अधिकारी असेल तसं तसं त्याला ते साहित्य दिलं पाहिजे का नाही. तसं देतो मोलाविना सर्व वस्तू. माऊली काही मोल नाही घेत, पण देत असताना सुद्धा कोणाला काय द्यावं हे ठरलं पाहिजे ना व्यवस्थित. जसं विचारसागर सुरू झाला. विचारसागरामध्ये 3 अधिकारी दाखवले. 3 अधिकारी, त्यांची नावं काय? तत्वदृष्टी, अदृष्टी आणि तर्कदृष्टी. आता जो तर्कदृष्टी, त्याला चौथा तरंग सांगितल्यावर पटेल का? चौथा तरंग चालणारच नाही ना, त्याला उचलून टाकल्यासारखं होईल. त्याला 6वाच तरंग सांगितला पाहिजे. अदृष्टी आहे, त्याला चौथा, त्याला 5वा सांगितला पाहिजे. आणि जो तत्वदृष्टी, जो तत्व आरुढे, उंच विचार त्याचा, उंच देवाचे चरण तेथे झाले अधिष्ठान, त्याला कोणतं सांगितलं पाहिजे मग? त्याला चौथा तरंग सांगितला पाहिजे. आहे की नाही? बुद्धीला घासून घेण्याचा विषय त्या ठिकाणी असतो. तसं या ठिकाणी संतांनी हे दुकान मांडलेले आहे. पण हे दुकान मांडत असताना तिथं अनेक प्रकारची गिरायकं असतात, आहे का नाही? आणि तिथे एखादा मोठा मनुष्य आला किंवा त्याला माहिती आहे की याला मात्र ही वस्तू दिली पाहिजे. बरोबर आहे की नाही? मग ते नोकराला सांगतात, ते बघा ते शेठ आले बरं का, जा तिकडे आत. त्यांची वस्तू तिकडे. तिकडे जा म्हणे. तिकडं अहो तो दुकानात आहे, बाकीचे लोक पण दुकानामध्ये आहे. त्याला तिकडच का? कारण त्यांना माहिती आहे, हे काय हलकं-सालकं घेत नाही. हे काय घेतात? भारीतलंच घेत असतात, आहे का नाही? मग ते काय करतात? त्याला म्हणतात, "थांबा जरा 2 मिनिटं थांबा." थांबण्याचं म्हणण्याचं तात्पर्य काय? कधी-कधी आपण दादांकडे जातो. सुरुवातीला अनुभव असेल काही साधकांना. सुरुवातीला गेल्याच्या नंतर आहे ना, नवीन साधक आला का दादा काय करायचे? सगळे लोक पाया पडायचे, निघून जायचे. आणि माझे थांबा, थांबा. थांबा म्हणण्याचं तात्पर्य काय? समजून घ्यायचं, तुम्हाला काहीतरी द्यायचंय. ते म्हणतात का, "अहो या जरा 2 मिनिटं इथं बसा, मी तुम्हाला हे 4 लोकांमध्ये सांगतो." असं सांगतात का? असं सांगत नाही. मग मग द्यायचं असेल तर कसं द्यायचं? ते दोन्ही अर्थाने द्यायचं. हां, अतिशय संक्षिप्त स्वरूपामध्ये द्यायचं, आहे का नाही? आणि तो माल कुठे ठेवलेला आहे? आतमध्ये ठेवलेला माल आहे. बरोबर आहे की नाही? तसं माऊली म्हणतात, "तया ध्वनिताचे केने." अशा अर्थाने तो जो उपदेश आहे, तो जो संकेत आहे, उद्देश आहे, तो कसा आहे? दोन्ही अर्थाचं, तो काय आहे? जणू काय मालाचा गठ्ठा, मालाचे गठ्ठे असतात की नाही. जसं आता दुकानामध्ये गेलो, कपडे घ्यायला गेलो समजा, तिथं काय असतात? गठ्ठे करून ठेवलेले असतात, आहे की नाही. आणि जे हलके-सालके गठ्ठे आहे ना, ते किरकोळ जे लोक येतात ना, ते हलके-सालके गठ्ठे घेतात. हे खोलून दाखवा, ते सोडून दाखवा, हे बघा, ते बघा, आहे का नाही. त्याला म्हणलं जरा थोडा माल महागाचा घेता का? महागाचा नको, हे स्वस्तात दाखव, आहे का, दाम कमी आहे का नाही आणि क्वालिटी चांगली असं दाखवा. मग त्याला दाखवावं लागतं, मेड इन चायना घ्या आणि जा. अशा पद्धतीने, आहे का नाही. मेड इन इंडिया म्हणलं का नकोच म्हणतात, कापडच फुटतात अंगाला. मग त्याला हेच द्यायचं, घ्यायचं आणि जायचं. मग ते नंतर एखादा व्यक्ती म्हणतो, तुम्ही थांबा, तुम्हाला आम्ही काय करतो, थोडं दम घ्या, थोड्या वेळाने आम्ही तुम्हाला आतमध्ये नेतो आणि आतमध्ये दाखवतो. मग त्याला आतमध्ये घेऊन जातात. आतमध्ये घेऊन गेल्याच्या नंतर हे काढा रे तिथं. आता ते काढा म्हणण्यापेक्षा का बरं तिथं काढा? त्याच्यावर धूळ वगैरे सगळी साठलेली आहे ना. का बरं साठली? कारण बऱ्याच दिवसापासून तसं राहिलं होतं. त्याला घ्यायला कुणी अधिकारीच नव्हता. पण माल नव्हता का? माल होता. आहे का नाही? पोते भरले नव्हे रीते. तुकोबरा म्हणतात, हे पोते भरलेत का नाही? का रीते? रीते नाही, भरलेलीच पोते पण भरपूर आहे आतमध्ये, आहे का नाही. आतमध्ये घेऊन जातात आणि मग ते बाहेर काढतात गठ्ठे आणि मग त्याला झटकायला सुरुवात करतात. बघा आता, तुम्हाला हे घ्यायचं का? तुम्हाला हे घ्यायचं का? ते म्हणले याच्यापेक्षा भारीतलं दाखवा, याच्यापेक्षा भारीतलं दाखवा. मग ते भारीतलं भारीतलं काढता काढता एकदम हाय क्वालिटीचं, बोला आता हे घ्यायचं का?
हा म्हणले आता हे घ्यायचं आहे का नाही, चला म्हणले फडकं वगैरे आणा, जरा त्याच्यावर मारा, जरा व्यवस्थित साफसफाई करा. मग फडकं मारून वगैरे साफसफाई करून तो माल मात्र त्या शेठला त्या ठिकाणी दिला जातो. पण मग आता हा माल जो दिला, हा कस काय माल दिला, गिराईक जाणलं की नाही त्याने, पण कसं गिराईक जाणलं, उच्च अधिकाराचे गिराईक आहे, हेच गिराईक हा माल घेऊ शकतं, इतर गिराईक हे माल घेतील का, घेणार नाही. माऊली म्हणतात मग मी ते मालाचे गठ्ठे काढले, पण कधी काढले, चांगलं उंच मोठं गिराईक पाहिलं, अधिकाराचे गिराईक पाहिलं, आणि ते गिराईक पाहून तो मालाचा गठ्ठा काढून साफ सफाई करून झाडून झोडून व्यवस्थित धूळ काढून त्याच्यामध्ये हातामध्ये आम्ही हे गठ्ठ दिलं, म्हणूनच ते उपविलं, म्हणजे मी बाहेर काढलं, नाही तर आतापर्यंत काढलेलं नव्हतं, असा सरळ अर्थ. म्हणून तया ध्वनिताचे केने सोडूने, आता असणारे आतमध्ये ध्वनिताचे ध्वनी रूपाने असणारे ते केने, तो माल सोडून, सोडून म्हणजे मोकळा करून, यथार्थाची घडी घालून, आणि अशा पद्धतीने त्याची घडी घातली होती, पण कशी, यथार्थ रूपाने घडी, झाडून म्हटलं बरं का, घालून शब्द म्हटलं मी, झाडून, मग अशा पद्धतीची ती घडी होती, तो गाठा होता, तो काय केला मी, मस्तपैकी यथार्थ रूपाने व्यवस्थित झाडून वगैरे करून उपविला, बाहेर काढला. म्या जाणूनी ग्राहिक श्रोते, अशा पद्धतीचा त्याचा योग्य असणारा श्रोता पाहून तो मालाचा गठ्ठा झाडून वगैरे स्वच्छ करून मी उपविला, म्हणजे त्या ठिकाणी बाहेर काढला, असा सरळ अर्थ होतो. वाचा श्लोक. आता काही अडचण नाही ना या ओव्यांमध्ये, सरळ झालं ना आता. बोला आता. उंज युंजनैव सदात्मान योगी नियतमानसः शांती निर्वाण परमा काय मत संस्थामाधी गच्छन्ति, बरोबर ना, मत संस्था म आधी गच्छन्ति, पुढं पहा गीता येईल. असे आत्म्यास जोडून योगी आविरेला म्हणे, मोक्षास भेटली शांती माझ्या ठाईची मिळवे. आता इथं काय सांगितलं, की आता ह्या साधकाने काय करायचं, ह्या ठिकाणी महत्वाचा मुद्दा. आता परत त्याच्यामध्ये पण दोन्ही अर्थाने विचार आलेला आहे. दोन्ही अर्थाने विचार आला, याचा अर्थ काय आला, की माऊली एका श्लोकावरती इतक्या काळ बोलतात, आहे का नाही, इतक्या साऱ्या वेळा त्या ठिकाणी घेतात. याचाच अर्थ काय होतो, श्लोक थोडक्यात जरी असला तर त्याच्यामध्ये अर्थ फार गण भरलेला आहे, बरोबर आहे की नाही. आणि मग माऊली काय करतात, तोच गण अर्थ आपल्याला काय करतात, एक घास जसा 20 ठिकाणी करावा त्या प्रकारे काय करतात माऊली, आपल्याला हा घास देण्याचं काम करतात, ते विस्तारपूर्वक सांगण्याचं काम करतात. असे आत्म्यास जोडून योगी आविरेला म्हणे, अशा प्रकारे त्या योगाने काय करायचं, आत्म्यास जोडून म्हणजे सतत काय करायचं, आत्म्यास जोडण्याचं चिंतन करायचं, आत्म्याला कशा कशा प्रकारे त्या ठिकाणी जोडलं जाईल असं त्याने काय करायचं, चिंतन करायचं. पण हे चिंतन करत असताना मन काय करत असतं, विक्षिप्त त्या ठिकाणी होत असतं. मग त्या मनाला काय केलं पाहिजे, संयमित केलं पाहिजे. मनाला अशा पद्धतीने संयमित करावं, मनाला अशा प्रकारे नियंत्रित करावं. मन एकदा ताब्यात आलं, आधी मन घेई हाती. जर मन हातामध्ये आलं तर मग जर मन हातामध्ये जर आलं तर त्याला जी शांती त्या ठिकाणी प्राप्त होती, कोणती शांती प्राप्त होते, परम शांती, श्रेष्ठ असणारी शांती त्या ठिकाणी त्याला प्राप्त होते. मोक्षाचे वडिले शांती माझ्या ठाईची मिळवी. मग अशा पद्धतीने तो योगी जो आहे आपल्या मनाला जेव्हा संयमित करतो, त्यावेळेस काय होतं, की मन आता धावत नाही, म्हणजे त्याला शांत अवस्था प्राप्त होती. मग ती माऊली म्हणतात, की तो काय होतो, की तो साधक मत स्वरूप अशा परमात्मा प्राप्तीला, ऐक नाही, मत स्वरूप म्हणण्यापेक्षा निर्वाण असणाऱ्या, परमा असणाऱ्या शांत स्वरूपाला त्या ठिकाणी काय होतो, प्राप्त होतो, किंवा मोक्षाशी भिडलेली शांती माझी ठाईची मिळवी. म्हणजे काय होतं, थोडक्यात असं घ्या, की अशा प्रकारे आत्मस्वरूपाचं चिंतन करणारा जो योगी आहे का नाही, त्या योगाने आपल्या मनाचं सतत नियमन केल्यामुळं तो योगी काय होतो, की निर्वाण असणाऱ्या माझ्या स्वरूपाला म्हणजे परमानंद शांतीला त्या ठिकाणी प्राप्त होतो. मोक्षाचे भडीले शांती, अशा पद्धतीनं तो ही शांती कुठं, मोक्षास ही शांती कुठे घेऊन जाते त्याला, परमानंद निर्वाण अशा स्वरूपाला, म्हणजे
माझ्या स्वरूपाला त्या ठिकाणी काय करते, मिळवून देते, प्राप्त करून देते. असा ह्या श्लोकाचा सरळ सरळ अर्थ विचार घेता येतो. पुढे माऊली म्हणतात पहा, एके शक्तीचे तेज जेव्हा लोपे, तेथ देहाचे रूप हरपे, मग तो डोळ्या माझे लपे, जगाची या. आता एक विलक्षण या ठिकाणी वर्णन करून सांगतात. ऐक अर्जुना, आता या ठिकाणी ऐक. काय होतं म्हणले, शक्तीचे तेज जेव्हा लोपे, आता ती कुंडलिनी असणारी शक्ती, तिथं तेज आता त्या ठिकाणी लोपलं का नाही, लोपलं म्हणजे तिने काय केलं, त्या तेजाची शिदोरी कोणाला दिली, त्यालाच देऊन टाकली. मग तिचं तेज आता लोपलं का नाही, म्हणजे पूर्वी आकाशासारखी कडकडीत चमचम करणार होती, इतकं तेज आहे का आता, आता तेज वगैरे काही राहिलेलं नाही. कारण तिला फक्त जाग करायचं होतं. तिला जाग करून त्याच्यातून काही सिद्धी प्राप्त करून त्याच्यामध्ये त्याला अडकवायचं होतं का, अडकवायचं नव्हतं. तिला जाग करून फक्त हे नको ते घालवायचं होतं, अशुद्धपणा घालायचा होता. अशुद्धपणा त्या ठिकाणी पूर्णपणे गेलेला आहे. म्हणजेच आता काय, तिचं कार्य त्या ठिकाणी पूर्ण झालं. तर शक्तीचे तेज जेव्हा लोपे, जेव्हा त्या असणाऱ्या शक्तीचं तेज त्या ठिकाणी काय होतं, लोपलं जातं, नाहीसं होत जातं. मग काय होतं, तीर्थ देहाचे रूप हरपे. आता त्या ठिकाणी काय होतं, जो देह आहे, जो शरीर आहे, त्याचं रूप हरपे. रूप शब्द इथं काय घ्यायचं, परत तेज घ्यायचं. म्हणजे आपल्या शरीराला तेज आलेलं आहे. कोणामुळे तेज आलेलं आहे, तिच्यामुळे तेज आलेलं आहे. बरोबर आहे का नाही. जसं आपल्या पोटातलं अन्न संपलं म्हणजे आपल्याला भूक लागते का नाही, भूक लागते. मग आपल्या पोटातलं अन्न संपलं, हे कोणाला बाहेरून दिसतं का? हे बाहेरून दिसत नाही. पण पोटातलं अन्न संपलं म्हणजे भूक लागते का नाही? तसं तिचं तेज आतलं हरपलं, नाहीसं झालं, लोपलं. मग या साधकाच्या ठिकाणचं तेज, ते सुद्धा काय होणार आहे? ते सुद्धा नाहीसं होणार ना. कारण तो जर तेज रूप, दिव्य रूप दिसू लागला, तर लोकं त्याच्याच मागे लागतील. बरोबर आहे का नाही? म्हणून त्याच्या मागे लागलं नाही पाहिजे, हे लक्षात घेतलं पाहिजे. मग तिचं शक्तीचं तेज आहे ना, ते नाहीसं झालं का याचं सुद्धा तेज काय होतं, नाहीसं होतं. इकडं बटन बंद केलं का तिकडे लाईट बंद होते. म्हणजे बटन बंद का लाईट पण बंद. तसं ह्या शक्तीचं तेज लोपलं का याचं सुद्धा त्या ठिकाणी काय होतं, रूप म्हणजे देहाचं तेज त्या ठिकाणी पण त्या ठिकाणी हरपे, ते पण लोपलं जातं, नाहीसं होऊन जातं. मग तो डोळ्या माझी लपे, जगाच्या. आणि मग जगाला डोळे आहेत का नाही, लोकाला डोळे आहे का नाही, पण त्या डोळ्यामध्ये तो लपला जातो. म्हणजेच काय, डोळ्यामध्ये लपला जातो म्हणजे डोळे असून लोकांना दिसत नाही, तो आपल्या जवळ आहे. आता पाठ चालू आहे का नाही, तुम्ही ऐकता की नाही, तो आपल्यापाशी असू शकतो. हे त्याला येण्या जाण्याचं. आता मागं तुम्हाला अतिवाईक देह सांगितले का नाही, कुठं पाहिले अतिवाईक देह, योग वशिष्ठ पाहिलं, त्याच्यामध्ये काय अतिवाईक देह आपण पाहिले होते. त्याचा विचार पुढे सांगायचा राहिला होता, तिथे राहिलं तसं राहून गेला. ते पूर्णपणे विस्तार त्याचा करता आला नाही. म्हणजे ते देह असतात की नाही, पण कोणता देह, अतिवाहिक वाऱ्याच्या माध्यमातून ते जाणार येणार देह असतात. मग वारा दिसतो का आपल्याला, वारा दिसत नाही आपल्याला. तसं वारेच्या रूपाने असल्यामुळे तो दिसतो का आपल्याला, म्हणजे लोकाला, जगाला डोळे असून त्या डोळ्यामध्ये तो दिसत नाही, मग डोळ्यामध्ये लपला जातो. म्हणजे डोळे असून तो आपल्याला दिसत नाही. आपल्या जवळच आहे पण आता आपल्याला तो दिसत नाही. कोणत्या देहाने, अतिवाईक देहाने तो त्या ठिकाणी असतो, असा विचार योग वैशिष्ट्यामध्ये आलेला आहे. मग पुढे, डोळ्या माझी लपे जगाची, आणि जगाला डोळे असून त्या जगाच्या डोळ्याला सुद्धा त्या ठिकाणी तो दिसत नाही, प्रतीतीला अनुभूतीला येत नाही. एरवी वास्तविक आदिलेचे ऐसे सावयव तरी दिसे, परी वायूचे का जैसे वळले होय. माऊली काय म्हणतं बघा, परी एरवी, हा एरवी म्हणजे खरोखर वास्तविक, आदिलाचे ऐसे, आदिलाची आयशे म्हणजे पूर्वीच्या सारखेच. 16 नंबर बरोबर आहे. म्हणजे त्याचा देह जो असतो, तो देह बदलतो का, तो पूर्वी सारखाच असतो. हे बघा, त्या मोबाईल मध्ये कधी कधी असं पाहायला मिळतं की त्याचं प्रेत पडतं, आहे का नाही. मग तो प्रेत पडल्याच्या नंतर ते स्थूल देह खाली पडलेला असतो, आणि त्याच्यातले एक सूक्ष्म देह आणि त्याच आकाराचा असतो ना, सूक्ष्म देह त्याच आकाराचा असतो, तो उठतो की नाही, तो बाकीचं कार्य करतो की नाही. मग देह त्याला नसतो का, त्याचे अवयव वगैरे नसतात का, असतात. अवयव असतात पण कोणाला, त्याला दिसायला असतात का, आपल्याला दिसतात ते, आपल्याला दिसत नाही, त्याचे त्याला फक्त दिसू शकतात. आपल्याला पण दिसू शकतात पण कधी दिसतील, त्याने संकल्प केला का आपल्याला दिसतील. जसे तुकोबराय आणि कितीतरी वैकुंठाहून खाली आले होते, कोणाला दिसले म्हणले ते, तुकोबराय कोणाला दिसले, भागीरथीला दिसत होते, आहे का नाही. गौरवाण्याला दिसत होते, अजून काय, संताजी काय जगणाडे त्यांना दिसत होते.
अजून निळोबांना दिसत होते. अजून असे हम्म. हा, एवढ्या मंडळी त्या ठिकाणी दिसत होते. मग ते दिसत होते, मग ते कसे दिसत असेल बरं? ते वायू रूपाने दिसत होते का? त्यांचं जे जसं ते अवयव वगैरे जसे त्यांचे हात, पाय, नाक, कान, डोळे, त्यांचे चेहरे वगैरे जसे आहे तसे दिसत होते. जसे आहे तसेच त्या ठिकाणी काय होत होते? दिसत होते. म्हणून एरवी खरं पाहायला गेलं तर आदिलीच्या आयशे त्याचे शरीर जे असतं ना ते पहिल्यासारखंच असतं. सावयव तरी दिसे आणि ते सावयव रूपाने त्या ठिकाणी दिसतो. परी पण तो कसा असतो? वायूचे का जैसे वळले होय. आणि जसं माऊली या ठिकाणी आणखी वर्णन करून सांगतात. आता तो योगी जो सांगितला तो कसा असेल? वायू ऐक नाही, तुम्ही दोऱ्या घ्या दोरा किंवा मोठमोठ्याला दोऱ्या घ्यायच्या आणि काय करायचं? त्या दोऱ्या घेऊन अशा त्या हा. हम्म. हा, बरोबर. हम्म. माऊलींना माऊली ऐका. हम्म. 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 म्हणजे जसं आपण पाहतो की नाही पडद्यावर चित्र पाहतो की नाही, पडद्यावरलं चित्र पाहिलं आणि त्या पडद्यावर चित्राची भेट जर घ्यायची म्हणलं तर घेता येईल का आपल्याला? मग ते चित्र आहे की नाही, हालतं बोलतं चालतं सगळं दिसतंय की नाही? तसं त्या ठिकाणी आहेच, पण कसं माऊली जसं सांगतात त्या ठिकाणी वायू जसं त्या दोऱ्या घ्यायच्या आणि एकमेकावरती वळायच्या. दोऱ्या वळल्याच्या नंतर आहे का नाही आपल्याला दिसते दोरी. तर इथं कोणती दोरी आहे? वायू म्हणजे वारा आणि वाऱ्याची जशी काय दोरी वळलेली जशी पाहिली का नाही. आता वाऱ्याची दोरी कशी वळलेली असेल बरं? तसा हा देह कसा वळलेला असेल? म्हणजे याला हात पाय हे सगळं वळून ठेवलेले, पण मात्र त्या ठिकाणी ते दिसत नाही. पण ते कोणाला दिसतात? योग वशिष्ठामध्ये सांगितलं वशिष्ठाने रामाला, अरे रामा, ते दिसतात, पण ते कसे असतात? वायू रूपाने त्या ठिकाणी असतात. हा, मग ते दिसतात कोणाला दिसतात? त्याने संकल्प केला, माऊलीने संकल्प केला की नाथांना आता मला दर्शन द्यायचं आहे, नाथांना मला आलिंगन द्यायचं आहे. वाऱ्याला तर काय आलिंगन देता येत नाही. मग त्याला सावयव रूपाने आहे का नाही आणि स्थूल रूपाने हे सगळं तयार करावं लागेल, मग माऊली नाथ महाराजांना दर्शन देता येईल. मग ज्ञानोबाने दर्शन दिलं नाही का? ज्ञानोबाने दर्शन दिलं, पण कसं दर्शन दिलं? त्यांच्या संकल्पाने दर्शन दिलं. कधी कधी आपण म्हणतो की नाही, काही काही लोकांना हनुमंतरायाचं दर्शन झालं, अमुकाचं दर्शन झालं. हनुमंतराय नाही का इथं? आहे, पण कसे? वायू रूपाने त्या ठिकाणी असतात. आणि दर्शन जर द्यायचं झालं, आपण किती आग्रह करा आपल्याला दर्शन नाही का? आपल्या संकल्पाने दर्शन नाही, त्यांच्या संकल्पाने आपल्याला दर्शन आहे. त्याने म्हटलं का आता यांना दर्शन द्यायचं, की यांना दर्शन त्या ठिकाणी प्राप्त होऊ शकतं का? त्यांच्या संकल्पाने होतं. म्हणजे कसे देह असतात? अतिवाहिक देह वाऱ्यासारखे धावतात, वाऱ्यासारखे येतात, वाऱ्यासारखे त्या ठिकाणी जातात. पण माऊली उदाहरण देताना काहीतरी रूप करून दिलं पाहिजे ना. आता आपल्याला कसं कळलं? म्हणून जसं वारा जसा दोऱ्या जशा वळल्या का नाही, ते दोरे वळलेली जशी असावी की नाही, तशा वारा त्या ठिकाणी वळून त्या वळलेल्या वाऱ्यासारखे त्या ठिकाणी दिसतात. पुढे पहा. ना तरी कर्दळीचा गाभा, कर्दळीचा गाभा गुंथी सांडूनी उभा का अवयवची नभा उदयला तो, ना तरी किंबहुना तसेच कर्दळीचा गाभा. गाभा म्हणजे आता असणारी पोकळी आणि कर्दळ म्हणजे काय? कर्दळ हे दोन शब्द आहे. एक केळीला पण कर्दळ म्हणलं आणि दुसरं अजून काहीतरी कर्दळ नावाची वनस्पती असते बरं का. दोन अर्थाने. पण आपण काय करायचं? केळीलाच घ्या. कर्दळी म्हणजे केळीच घ्या थोडक्यात. म्हणजे ते केळीचा असणारा मोठा खांब म्हणजे त्याला आपण काय म्हणतो? धुडा असं म्हणतो आहे का नाही? ते धूळ काय करायचं? त्याची सालपटं काढायला सुरुवात करायची. सोल, 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 सोल सगळं सोललं. आतमध्ये काय असतं? फक्त आतमध्ये पोकळीच असते आहे का नाही? पण काय? पिशवीत पिशवी, पिशवीत पिशवी, पिशवीत पिशवी, किती पिशव्या आहे का नाही? एक आतमध्ये पिशवी, पिशवीत काहीच नसतं, पिशवी मोकळीच असते. तसं काढ सोलपट अख्खा खांब सोलून काढला, अख्खं धूळ सगळं सोलून काढलं. आतमध्ये काय? काही नाही, उगाच एवढी एवढी पोकळी असते. बरोबर आहे का नाही? हा. ते माऊलीनं सांगायचं. कर्दळीचा गाभा बुंथी सांडून उभा आणि ते बुंथी म्हणजे त्याचं आवरण, ते आच्छादन त्याने जे झाकळलं होतं का नाही,
ते बुंथी सांडूनी उभा. आणि तो जस काय उभा केलेला ते धूड किंवा त्याचा खांब जसं काय त्या ठिकाणी उभा करावा. पण कसा उभा करावा? ते सालपट काढून तो खांब उभा करावा. आता आतमध्ये ते त्याच्यामध्ये असणारं जे आकाश आहे, ते आकाश तुम्हाला दिसणार आहे का आता? आकाशाला कुठपर्यंत महत्व होतं? जोपर्यंत ती सालपट होती तोपर्यंत आकाशाला महत्व होतं. सालपट काढली आता दाखवा आकाश. तसं माऊली काय म्हणतात, की कर्दळीचा गाभा आणि त्या केळीचा असणारं खांब, दूड वगैरे आहे का नाही? त्याचा गाभा म्हणजे त्याच्यामध्ये असणारी पोकळी बुंती सांडोनी उभा आणि तो सोलपटून काढून त्याचा जसा खांब उभा करावा तशा पद्धतीनं किंवा का अवयवाची नभा उदयला आणि अवयवाची नभा आहे का नाही उदयला म्हणजे जसे आकाशालाच अवयव फुटावे. आता आकाशाला कसे अवयव फुटल? आकाश सावयव का निरावय? पाहायला गेलं तर आकाश कसं आहे? आकाशच मुळात निरावय आणि त्या निरावय आकाशाला कसं काय त्या ठिकाणी अवयव येतील? येऊ शकत नाही. पुष्प, म्हणजे काय? आकाश. आणि आकाशाला फुलं यावी. कशी काय आकाशाला फुलं येतील? आकाशात काय जमीन आहे का? आकाशात जमीन आहे आणि त्या जमिनीला फुलं यावी. निळी नभे भूमिका के कल्प माऊली म्हणतात. आकाशामध्ये आकाश निळं दिसतंय का नाही? मग निळं आकाश हे जणू काय जमीन आहे अशी कल्पना करता येईल का? बरं जमीन आली. मग जमिनीमध्ये आपल्याला काहीतरी पेरणी करता येईल ना? पेरणी केली त्याच्यामध्ये फुलांची लागवड केली तर फुलं येतील. पण ते फुलं करण्याकरता, घेण्याकरता आकाशामध्ये जमीन असली पाहिजे ना. आहे का जमीन आकाशामध्ये? आकाशामध्ये जमीनच नाही. तसे माऊली म्हणतात फक्त कल्पना करा त्याचा ध्येय कसा असेल. अहो तो जर मुळात डोळ्याला दिसत नाही मग त्याची कल्पना कशी करायची? मग ही कल्पना करायची म्हणजे कशी करायची? अनुभूतीनं कल्पना करायची. त्या त्या देहाचा त्यांना अनुभव आहे ना. त्या देहाचा त्यांना अनुभव आहे. त्या अनुभवाने ते कल्पना करून सांगतात, की तुम्ही साधकाहो ऐका, की त्याचा देह कसा असेल, जसं आकाशाला हातपाय फुटावे किंवा ते केळीच्या खांबाचं केळीच्या खांबाची सोलपटं काढून नुसती त्या ठिकाणी ती पोकळी शिल्लक राहते. पोकळी म्हणजेच तो खांब त्या ठिकाणी उभा करावा, असा त्या ठिकाणी दिसतो किंवा आकाशाला जसे काही अवयव फुटावे अशा प्रकारचा तो असतो. मग म्हणे आता कॅमेरा आणा काढा त्याचा फोटो. काय येईल त्या फोटोमध्ये? येईल का काही? येणारच नाही त्या ठिकाणी. अशा पद्धतीचा त्याचा ध्येय असतो. तैसे होय शरीर ते तै ते म्हणजे खेचर हे पद होता चमत्कार पिंडजनी एवढे ओवे घेऊ आणि थांबून घेऊ. तैसे होय शरीर अशा प्रकारचं त्याचं काय असतं? शरीर असतं. कसं शरीर असतं? त्याला कोणता आकार वगैरे असतो का? मुळात ते शरीर कसं असतं? निराकार रूपाने त्याचं शरीर त्या ठिकाणी असतं. ते ते म्हणजे खेचर आणि त्या शरीराला काय म्हटलं जातं? खेचर आहे का नाही? खे शब्दाने काय घ्यायचं? ख शब्दाने खम्मनो बुद्धिरेवच पुढं श्लोक येतो जाऊ द्या. ख शब्दाने काय घ्यायचं? आकाश आणि चर शब्दाने काय घ्यायचं? विचरण करतो. कुठं विचरण करतो? खेचर. आपण म्हणतो ना खेचर. खेचर म्हणजे त्याला खेचर म्हटलं. कोणाला म्हटलं खेचर? विसोबा खेचर. तिथं खेचर म्हणलं म्हणजे खालचं खातो त्याला खेचर म्हटलं जातं. आणि जे आकाशामध्ये चालतात की नाही, आकाशामध्ये फिरतात की नाही, त्यांना सुद्धा काय म्हटलं जातं? खेचर. म्हणजे त्यांना भूत वगैरे, पिशाच वगैरे किंवा खालचं खाणारं असं नाही म्हणायचं. म्हणजे ख म्हणजे आकाश आणि चर म्हणजे आकाशामध्ये काय करणार आहे त्या ठिकाणी जसं माऊली म्हणतात की नाही मगाशीच श्लोक म्हणून गेलो आपलं अभंग म्हणून गेलो होतो की ते पृथ्वीवर मही शब्दाने पृथ्वी घेतलं निर्द्वंद निशंख विचारिता मही तिथं विचारण शब्द आला का नाही विचारण म्हणजे निर्द्वंद निशंख त्याला कोणत्या प्रकारची निर्द्वंद म्हणजे दोन दोन असतात दोन दोन म्हणजे सुख दुःखाने तयार होणारा दोन दोन असतो निशंक कोणत्या प्रकारची शंका नाही निशंक आणि विचारिता मही अशा प्रकारे ते पृथ्वीवर मही म्हणजे पृथ्वी या पृथ्वीवरती विचारण करतात की नाही पण हे पृथ्वीवरती विचारण करतात का खेचर मग यांचं विचारण कुठे आहे चरण कुठे यांचं विचरण खे मध्ये म्हणजे आकाशामध्ये यांचं विचरण असतं पृथ्वीवरती यांचं विचरण आहे का पृथ्वीवरती यांचं विचरण राहिलेलं नाही का बरं राहिलं नाही कारण शरीर जड नाही ना आता शरीरातलं कोणतं तत्व संपलंय पृथ्वी तत्व संपलंय आप तत्व संपलंय तेज तत्व संपलंय आता कोणतं राहिलंय
फक्त वायू आणि आकाश हे दोन तत्व त्या ठिकाणी राहिलेलं आहे. मग यांचं विचरण कुठं असेल? यांचं फक्त म्हणजे आकाशामध्ये यांचं काय असतं? चरण असतं, विचरण त्या ठिकाणी असतं. त्याला गगनविरी म्हटलं जातं, आकाश संचारी म्हणजे आकाशामध्ये संचार करणारे असं म्हटलं जातं. हे पद होता चमत्कार पिंडजनी. थोडी गंमत आहे. अशा प्रकारचं काय आकाशामध्ये विचरण करण्याचं पद आणि जर पिंडजनी म्हणजे या देहाला जर आलं तर किती मोठं चमत्कार आहे, किती मोठं नवल आहे. हे सहजासहजी होईल का? विज्ञान किती पुढे गेलं तरी माऊलीने जे सांगितलं तसं होईल का कुठं? असं होणार नाही. उलट याच्या विज्ञानाच्या पलीकडे जाणाऱ्या ओव्या आहेत काही काही. म्हणजे हे विज्ञानाने किती जर जीव काढला आणि किती त्यांनी आटापिटा केला, तर अशा प्रकारचा प्रकार त्याला कधीच करता येणार नाही. इतका विलक्षण असणारा म्हणजे विज्ञानाच्या पलीकडचा असणारा प्रकार, जो विज्ञानाच्या आवाक्यात न येणारा प्रकार, माऊलीने ह्या ठिकाणी सांगितलं म्हणजे या देहामध्ये तुम्हाला ही सगळी अवस्था प्राप्त होणं, हे चमत्कार नाही का? हा नवल नाही का? हेच खरं त्या ठिकाणी विलक्षण असणारं नवल आहे. थांबून घेऊ आता उशीर झालेला आहे. पुंडलिक वरद विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. रामकृष्ण हरी. राम राधे राधे रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. राम रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. काही लोकांनी व्हिडिओ ज्याला चालू करता येईल त्याने चालू करत ठेवा. म्हणजे मग कमीत कमी तुमच्याकडे पाहून तरी बोलता येईल. आ आजलं ना? बघू आता झाला फोन तर बघू ना आता फोन झाला तर मग बघू तर आधी इकडून तर येईल मग मी वाटलंच तर. हा उशीर होणार म्हणले यायला 12-1 वाजता गेले असेल तिकडे संत पंढरीला. आता ते फार किती 8 वाजता आहे ना कार्यक्रम 8 ते 10 आहे ना. मग इथं दुपारून निघतील वाटतं 2च्या दरम्यान. 1-2च्या दरम्यान निघतील ते. मग तिथं कार्यक्रम झाले उद्याला कुठे काय माहिती परत. उद्याचं काय माहिती बा उद्याचं नाही सांगता यायचं मला. परवा दिवशी आहे इथं आण्याला. परवा दिवशी आण्याला करून बरंच लांब जायचं वाटतं त्यांना. हम्म. रविवारी. हम्म. आण्याला मग या ना आपल्या इथं घरी बोलावलंय महाराजांना या म्हणलं घरी. ला हा मग येणार आहे घरी वाटलं ते मग मग जाऊ दे मुंबईला या आणि जा आणि मग ते कोणी नसलं तर मग येऊ शकतो मी. पण मग कोणी महाराजांना ते बरोबर असले का मग जास्त लोक असले का अडचण येते. हा पहिल्यांदा भागाभाला फोन लावून कोण कोणी यायलंय आणि ते म्हणले कोण नाही बोले मग हा हा ये दोघं तिघच आहे. फक्त कोणीतरी दोघं जर असले तर मग मी तिसरा येऊ शकतो त्याच्यामध्ये. आणि त्याच्यात जास्त जर असले तर मग कॅन्सल करतो वाटलंच तर. हो हो चालेल चालेल रामकृष्ण हरी. चला रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. तुम्ही माईक आहे ना ज्याला ज्याला चालू करता येईल ना माईक त्याने आपलं माईक म्हणतोय आपलं ते व्हिडिओ ज्याला ज्याला चालू करता येईल ना त्याने त्याने करा. म्हणजे मग तुमच्याकडे पाहता येतं आम्हाला. तुमच्या माना हल्ल्या म्हणजे आम्हाला असं वाटतं की तुम्ही हाय पाहताय. बरं चला रामकृष्ण हरी थांबतो.